नमस्कार मित्रांनो, ग्राम सहाय्यक वेलफेअर फाउंडेशन या संस्थेकडून ग्रामपंचायतमध्ये एक ग्राम सहाय्यक म्हणून भरती केली जात आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतला ग्राम सहाय्यक वेलफेअर फाउंडेशनकडून एक पत्र आलं असेल. त्या पत्रामध्ये काय माहिती देण्यात आल्या आहेत, तर त्या पत्रामध्ये ग्राम सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यासाठी त्या संस्थेमार्फत माहिती दिली आहे. आता हे प्रत्येक ग्रामपंचायताला आलं असेल तर कोणाला माहीत असेल, ग्रामसेवक असेल किंवा सरपंच असेल किंवा जे इतर कार्यकर्ते असतील त्यांना हे सर्व माहिती असेल. आत जर आपण या पदासाठी ग्रामसहाय्यक म्हणून आपल्याला काम करायचं असेल तर ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं, निवड प्रक्रिया काय असेल, पात्रता काय असेल आणि पत्र कसं आलं आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. त्या पत्रामध्ये काय माहिती देण्यात आल्या आहेत, हे मानधन किती दिलं जाणार आहेत, हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती देणार आहेत. आणि शेवटी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला कसे फिलअप करायचं, कोणत्या लिंकवरती जाऊन ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे, तर लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक मिळेल. त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि डायरेक्टली ॲप्लिकेशन ओपन होईल आणि त्या ठिकाणी आपली माहिती भरायची आहे. मी तुम्हाला डमी एक ॲप्लिकेशन फिलअप करून दाखवणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. आता या पदासाठी पुरुष व महिला समान संधी देण्यात आल्या आहेत. आता किती अर्ज करू शकतात? प्रत्येक ग्रामपंचायतला आता सर्वांना माहीत नसेल आणि जे एज्युकेटेड मुलं आहेत त्यांनाही माहीत नसेल. आज जे पुढारी असतील, गावातले जे पुढारी असतील किंवा ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, त्यांना सर्व डिटेल माहीत असेल आणि त्यांनी जर कोणाला दिलं नसेल, ते पत्र दाखवलं नसेल आणि त्यांचं ते ओळखीचं त्या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी देण्यात आलं असेल, तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनाही सर्व माहिती मिळेल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या खेड्यापाड्यात आणि प्रत्येक ग्रामपंचायतपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. म्हणजे जेवढे त्या गावामध्ये मुलं आहे, ज्यांना जॉबची खरोखर गरज आहे, तो मुलगा त्या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय करू शकणार आहे. ग्राम सहाय्यक वेलफेअर फाउंडेशन ही संस्था आहे. आता ही संस्था कुठे आहे? तर ही संस्थासुद्धा मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे आणि काय काम केले जाणार आहेत आणि सहाय्यकचं काय काम असेल आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं आणि आधी आपण लेटर पॅड बघू. त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतला महाराष्ट्रामध्ये लेटर पाठवले आहेत. त्या लेटरमध्ये माहिती देण्यात आली आहेत आणि ग्रामसहाय्यक म्हणून नियुक्तीसाठी आम्हाला त्यांनी ग्रामपंचायतला अपडेट दिले आहेत आणि निवड प्रक्रिया काय असेल, एक्झाम कशी घेतली जाणार आहेत आणि सर्व माहिती ए टू झेड माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. बघा, ऑनलाईन आपल्याला ॲप्लिकेशन स्टेप बाय स्टेप तुम्हाला जी मी प्रोसेस दाखवणार आहे ती प्रोसेस तुम्ही फॉलो करायची आहे. चला तर आपण व्हिडिओ बघा. लेटरमध्ये देण्यात आले आहेत. ग्राम सहाय्यक वेलफेअर फाउंडेशन नोंदणीकृत सामाजिक संस्था. विषय काय देण्यात आला आहे? ग्राम सहायता वेलफेअर फाउंडेशन अंतर्गत ग्राम सहाय्यक नियुक्तीबाबत हे पत्र आलं आहे. महोदय, सप्रेम नमस्कार. आम्ही आपणास कळवू इच्छितो की ग्राम सहाय्यक वेलफेअर फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था असून ग्रामीण भागातील आरोग्य, शैक्षणिक सुधारणा आणि सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबवते. आमच्या संस्थेमार्फत आरोग्य शिबिरे, शैक्षणिक गुणवत्ता वाढ, जनजागृती कार्यक्रम, वृक्षारोपण, जलसंवर्धन, ग्राम स्वच्छता तसेच इतर सामाजिक उपक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येतात. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रासाठी एक ग्रामसहाय्यक नियुक्ती करण्याचा निर्णय संस्थेमार्फत घेण्यात आलेला आहे. सदर ग्रामसहाय्यक हा आमच्या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून कार्य करेल. तर बघा, हे या पद्धतीने या ठिकाणी या पत्रामध्ये दिले आहेत. तर पात्रता व अटी पुढील प्रमाणे: उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा, वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. तिसरं, पुरुष व महिला उमेदवारांना दोघांनाही अर्ज करण्यास समान संधी असेल. चौथा, उमेदवारांची निवड संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेद्वारे करण्यात येणार आहेत. महत्त्वाची सूचना: सदर पदासाठी निवड प्रक्रिया अंतर्गत परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेची तारीख व संबंधित माहिती लवकर उमेदवारांना कळवण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 रुपये प्रतिमाह इतके मानधन देण्यात येईल. सदर पदासाठी आवश्यक असलेले कामकाज व जबाबदाऱ्याबाबतचे योग्य प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येईल. तर बघा, या ठिकाणी काय म्हटलं आहे,
पदासाठी आवश्यक असलेले कामकाज व जबाबदाऱ्याबाबतचे योग्य प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येणार आहेत. आपल्या गावातील तुम्हाला योग्य वाटणाऱ्या पात्र व इच्छुक पुरुष व महिला उमेदवारांना याबाबत माहिती देण्यात यावी व तसेच सदर उमेदवारांना नमूद केलेल्या या ठिकाणी हे सर्व माहिती दिली आहेत. कोणत्या वेबसाईटवरती भरायचं ॲप्लिकेशन ते तुम्हाला मी भरून दाखवणार आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या ठिकाणी जायचं, लिंक ओपन करायचं आणि त्या लिंकमध्ये ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. तर चला तर आपण ऑनलाईनसुद्धा कसे अप्लाय करायचं ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने ग्राम सहायता वेलफेअर फाउंडेशन असं पोर्टल दिसणार आहे. या ठिकाणी आपल्याला 1, 2, 3, 4, 5 स्टेप आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर कसं करायचं आहे आपल्याला, तर बघा, पर्सनल डिटेल आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. मी तुम्हाला एक डमी ॲप्लिकेशन भरून दाखवतो आणि याच पद्धतीने तुम्ही एक ॲप्लिकेशन भरून द्यायचं आहे. तर मित्रांनो, हे झालं. नंतर आपलं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर आपलं जेंडर काय आहेत, मेल फिमेल जे असेल ते. नंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आपली. या ठिकाणी मी डमी तुम्हाला सर्व फिलअप करून दाखवतो. एज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन होणार आहेत. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर फिलअप करायचा आहे. मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर ऑल्टरनेट मोबाईल नंबरसुद्धा देऊ शकता तुम्ही. द्यायचं असेल तर देऊ शकता, द्यायचं नसेल तर नाही दिलं तरी काय हरकत नाही. आणि ईमेल ID या ठिकाणी द्यायचं आहे तुम्हाला. तर पूर्ण ईमेल ID आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. ईमेल ID ही महत्त्वाचं आहे. हे डमी तुम्हाला आम्ही सर्व फिलअप करून दाखवतो आहे. आणि या ठिकाणी नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विलेज आपलं सिलेक्ट करायचं आहे. विलेज कोणतं आहे तुमचं ते विलेज या ठिकाणी फिलअप करायचं आहे मित्रांनो. विलेज फिलअप केल्यानंतर आपली ग्रामपंचायत कोणती आहे ती ग्रामपंचायत या ठिकाणी आपलं ग्रामपंचायतीचं नाव लिहायचं आहे. नंतर आपल्याला तालुका कोणत्या तालुक्यामध्ये आपलं येतं हे जिल्हा आपलं ग्रामपंचायत ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जिल्हा निवडायचा आपल्याला, जिल्हा फिलअप करायचं आहे. जिल्हा फिलअप केल्यानंतर आपलं राज्य कोणतं आहे ते राज्य या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आणि आपला आधारवरती जो पिन कोड दिला आहे तो पिन कोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर सर्व आपण काय करायचं, नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर थर्ड स्टेप येणार आहे. थर्ड स्टेप बघा, या ठिकाणी आपलं एज्युकेशन या ठिकाणी निवडायचं आहे. 12वी पास असेल, डिप्लोमा झालं असेल तुमचं, किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे झालं असेल ते शेवटचं तुमचं या ठिकाणी एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे. नेम ऑफ द कॉलेज कोणत्या कॉलेजमधून तुमचं झालं आहे ते तुम्ही या ठिकाणी कॉलेजचं नाव या ठिकाणी टाईप करून द्यायचं आहे. ग्रॅज्युएशन कोणत्या कॉलेजमधून झालं आहे, बोर्ड कोणतं आहे तुमचं, किंवा युनिव्हर्सिटी तुमची कोणती आहे ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आणि पासिंग इयर तुमची कोणते आहे ते पासिंग इयरसुद्धा तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला चौथी स्टेप आपल्याला फिलअप करायचं आहे. वर्क एक्सपिरियन्स आणि स्किल तुमचं वर्क एक्सपिरियन्स स्किल असेल तर तुम्ही या ठिकाणी डिस्क्राईब युअर वर्क एक्सपिरियन्स तुम्ही या ठिकाणी वर्डमध्ये लिहू शकता, टाईप करू शकता. नंतर टोटल एक्सपिरियन्स किती आहे, किती वर्षी, एक्झाम्पल दिले 2, 3 असं. नंतर टोटल एक्सपिरियन्स मंथ किती आहे या ठिकाणी या फर्स्ट कॉलममध्ये वर्ष आणि सेकंड कॉलममध्ये मंथ असं आपल्याला अनुभव या ठिकाणी फिलअप करायचे आहे. स्किल अवेलेबिलिटी काय कोणकोणते आहेत तुम्हाला, तर बघा, आर यू विलिंग टू वर्क ॲट विलेज लेवल अँड इन द फील्ड, कॅन यू पार्टिसिपेट इन हेल्थ कॅम्पस अवेअरनेस ट्री प्लांटेशन इन सोशल ॲक्टिव्हिटी, आर यू कम्फर्टेबल यूजिंग स्मार्टफोन कॉल व्हॉट्सअप अँड फॉर्म. तुम्ही कोणतंही एक ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. तर तुम्ही कोणतंही एक ऑप्शन सिलेक्ट करा आणि फायनली काय नेक्स्ट बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. आणि शेवटचं ऑप्शन असेल आपल्याला डॉक्युमेंट डिक्लेरेशन आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. म्हणजे जो कॅन्डिडेट आहे त्याचं सेल्फ अपलोड या ठिकाणी आपल्याला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचं आहे. पासपोर्ट साईज फोटो अपलोड केलं तर आधार कार्ड नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आधार कार्ड नंबर फिलअप केल्यानंतर डिक्लेरेशन या ठिकाणी रीड करून घ्यायचं आहे. डिक्लेरेशन रीड केल्यानंतर आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फायनली सबमिट ॲप्लिकेशन अँड पे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करायला लागणार आहेत. डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. UPIद्वारे पेमेंट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला सर्व काही नेट बँकिंगचं दिसेल, त्याने डेबिट कार्डचं UPI बारकोड चॉईस करायचं आणि फायनली ॲप्लिकेशन सबमिट. फायनली तुमचं पेमेंट केल्यानंतर सबमिट होणार आहे. ₹775 तुम्हाला या ॲप्लिकेशनसाठी
पेमेंट करायचं आहे आणि फायनली तुमचं ॲप्लिकेशन या ठिकाणी पूर्ण सबमिट होणार आहे. या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलमधून ॲप्लिकेशन भरू शकतो मित्रांनो. काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.